ओम श्री साईराम. कालचा अध्याय हा ब्रह्मज्ञान कथन भाग 1 होता. आजचा 17वा अध्याय हा त्याच ब्रह्मज्ञानाचा अभ्यासाचा भाग 2 आहे. या अध्यायात एकूण 164 ओव्या आहेत. श्रोते हो, मागील अध्यायात आपण बघितलं, कोणी एक लोभी श्रीमंत गृहस्थ साईबाबांची कीर्ती ऐकून त्यांच्याकडे ब्रह्मज्ञान मागायला आला. बाबांनी त्याला लोभ सुटल्याशिवाय ब्रह्मज्ञान मिळणार नाही हे सांगितलं. खरं तर वेदांमधील संस्कृत शब्दांमध्ये ब्रह्मज्ञान हा शब्द आला आहे. ब्रह्मज्ञान हा शब्द हा वेदांमधील शब्दांमुळे कठीण झाला आहे, पण ग्रंथकाराने 17व्या अध्यायात त्याचं विवेचन साध्या सरळ भाषेत केलेलं आहे. साईनाथ महाराज म्हणतात, स्वतःला ओळखणं ही ब्रह्मज्ञानाची अनुभूती आहे. ज्याने स्वतःचे स्वरूप ओळखले त्याचा आपपरभाव निघून जातो आणि त्याला कशाची चिंता करायची, कशाची चिंता करायची नाही हे बरोबर समजतं. साई म्हणतात, अहंकार गेल्याशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही. या ब्रह्मज्ञानाचा मार्ग सोपा नाही. या मार्गावर सर्वच जण चालू शकतील असं तर मुळीच नाही. कर्मेंद्रिय, बुद्धी आणि मन यांचं समर्पण सद्गुरूंच्या चरणी जो करतो त्याला ब्रह्म समजतं. ज्याचं मन सतत फक्त आणि फक्त संसारात रमतं, जो सतत वेगवेगळे भोग घेण्यात धन्यता मानतो, त्याला ब्रह्मज्ञान मुळीच होणार नाही. ग्रंथकार हेमाडपंत यांनी सर्व संसारिकांना ब्रह्मज्ञान कसं प्राप्त करायचं याचं खूप साधी, सोपी, सरळ सूत्रे या अध्यायात दिलेली आहेत. ग्रंथकार ही सर्व सूत्र कशी पाळायची ते पाहताना म्हणतात, अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी स्वतः ईश्वराचा अंश आहे, अशी वृत्ती स्वतः तयार करणं ही ब्रह्मज्ञानाच्या मार्गावरचं पहिलं पाऊल आहे. वाचा आणि मनन यावर जाणीवपूर्वक नियंत्रण खरं तर ठेवायला पाहिजे. आपली वाचा, आपलं मन याच्यावर जो नियंत्रण ठेवतो ही ब्रह्मज्ञान जाणून घेण्याची दुसरी पायरी आहे. ही ओंकाराच्या साधनेने करता येते. तिसरी पायरी करताना ग्रंथकार म्हणतात, प्रत्येकाच्या अंतःकरणाला वाईट विचार, समज, गैरसमज यासारखे दोष चिटकलेले असतात. मात्र नित्य जप साधना आणि योग साधना यामुळे अंतःकरणाची पवित्रता साधली जाते. ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी साई महाराज या अध्यायात म्हणतात, बाबा रे, तुझ्या देहाचा मालक तू स्वतः हो. तुझ्या देहाचा मालक तू तुझ्या मनाला नको करू. मनाने या देहाला किती जरी स्वैरभैर केलं तरी तू बुद्धी आणि विवेक या जोरावर मनाच्या रथाला लगाम घाल. बाबा रे, संसारात काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या मगरींचा नित्य वावर आहे. नाना रोगांचे मोठमोठे मासे या संसारात आहेत आणि हा संसार सागर अशांच्या मोठ्या लाटांनी खवळलेला आहे. या संसार सागरातून बाहेर पडायचं असेल, बाबा म्हणतात, या संसार सागरातून बाहेर पडायचं असेल तर मी, मला, माझे हे मीपणाचे फसवे मृगजळ तू सोडून दे. या जगात वादविवाद करणारे, तर्क वितर्क करणारे, मीपणा मिरवणारे कितीतरी जण आले आणि गेले. म्हणून तू या अमूल्य देहाचे पावित्र्य सतत टिकून ठेव आणि संतांनी सांगितलेला सद्वर्तनाचा मार्ग लक्षात ठेव. धनाचा किंवा पैशाचा गर्व ही दुपारची सावली आहे. बाबा म्हणतात, धनाचा किंवा पैशाचा गर्व ही दुपारची सावली आहे. ही सावली संध्याकाळी निश्चित जाणार आहे. या अध्यायात ग्रंथकार एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतात, ती ही की ब्रह्मज्ञान ही गोष्ट म्हातारपणी प्राप्त करायची मुळीच नाही. साधना, आराधना, योग साधना यांचा वारंवार अभ्यास केला, ग्रंथामधील ज्ञान प्रत्यक्ष कृतीत आणलं तर आणि तरच स्वतःची ओळख होईल आणि समजेल, मी म्हणजे हा देह नाही. मी राग, लोभ या पलीकडे गेलेलो आहे. एकदा ब्रह्मज्ञान मिळालं, आत्मसात झालं, स्वतःची ओळख पटली की या साधकाला आपण शिवस्वरूप आहे हे समजतं आणि तो क्षणोक्षणी आत्म्याशी संवाद साधताना म्हणतो, शिवोहम शिवोहम चिदानंद रूपा, शिवोहम शिवोहम. स्वतःचं स्वरूप जाणणं हेच ब्रह्मज्ञान होय. असा हा अध्याय 17वा अध्याय साईनाथ महाराज इथे पूर्ण करतात.
ओम श्री साईराम.